पिन पाडू नको वाली. निघतंय का काय करायला बघा. आता कसं नीट राहिले, खाली असं केलं ना तरी पडत नाही, असं नीट राहतं आणि असं बघायला पण चांगलं वाटतं. आणि मी केलं म्हणून सायराज पण करतोय. त्याच्याकडे त्याचं सिल्वर आहे आणि माझं गोल्ड आहे. तुझं लगेच. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललं कामाला. आणि आत्ताचं वाजलेत किती बघा, आत्ता वाजलेत 2:15 आणि 2:15 वाजता आपण चाललोय कामावरती. लेट चाललोय कारण का पुण्यावरून लेट आलो म्हणून. तब्येत पण बरी नव्हती, डॉक्टरकडे पण जाऊन आलो आहे, गोळ्या बिळ्या घेतल्यात. आता निघू जॉबला जायला. बहादूर पण नाही, मी एकटा असणार आहे. ऑफिसला पोचलो आता. गाडी आपण इथं पार्क केली आहे आणि आतमध्ये पण जाऊन आलो, जरा बाहेर उभं राहिलो. आता ऑफिसमध्ये पोचलो आहे आणि बहादूर पण नाही, मी पण नाही. बहादूर तर येत नव्हता, बहादूर पुण्याला नव्हता आला, पण तो सुट्टीवरच होता 8-10 दिवस. पूर्ण ऑफिसची हालत बघा काय झाली आहे, पूर्ण वाट लागली. सगळं मला एकट्याला करायला लागणार. बहादूर येणार नाही, येणार आहे पण तो गावी गेलाय. त्याचं गाव UP, जायला 2 तासच बोलतोय. त्याला टाइमच लागतो जास्त करून. कोण होता साला बघत होता काय माहिती. 2 तास बोलतोय. 2 रात्र लागतात, म्हणजे 3 दिवस 2 रात्र लागतात त्यांना गावी जायला. यायला टाइम मग तो काहीतरी त्याच्या कामासाठी गेलाय. तर आता हे सगळं आपल्याला एकट्याला काढायचं, माल एकट्याला काढायचा, सगळं पूर्ण वाट लागणार आहे. वाट काय आता सकाळपासून एवढा माल काढून झालाय. सकाळपासून मी एकटा करतो, एकटा, फक्त मी एकटा, बाकी कोण नाही. आता सचिन आणि मी चाललोय बॅग आणायला आमची. काल आम्ही ट्रेनने आलो, आमची बॅग राहिली गाडीमध्ये. म्हणजे आम्ही गाडीमध्येच ठेवली बॅग, कारण की हातामध्ये ट्रेनमध्ये आम्हाला हे नको म्हणून. सचिनला मी बोलवलेलं माझ्या घराची इथे, तो आलाय. आता चाललोय आम्ही आमच्या सरांकडे घरी बॅग घ्यायला. आम्ही वडाळ स्टेशनच्या इथे. आता इथे नाही, लेट मारा इथे. सिग्नल लाल, हरा सिग्नल होऊ द्या, हरा सिग्नल. हा बघा पूर्ण इकडे रिच एरिया आहे. रिच एरियामध्ये आमचं सर राहतात इकडे. बघा हे बघ राईट. हां हे बघा रिच एरिया एकदम. बघा बिल्डिंग बघा, 4 करोडचं घर आहे, 4 करोड. सर आमची इथं नाही राहत, या इथं मध्ये राहत. बॅग घेऊन आलो आम्ही आणि सायराजा बघा त्याची बॅग द्यायला चाललाय, घरी ठेवायला चाललाय. त्याच्यानंतरला आपल्याला एक काम आहे. एक घड्याळ आहे ना, लूज आहे हे बघा, असं खाली जातं. आपलं ते घड्याळ पाहिजे असं. त्याची कडी काढायची आहे, तो काढणार आहे सायराज. आता आपल्या घड्याळचं काम चालू झालंय. काय होतंय का नाही. पिन पाडू नको वाली. निघतंय का काय करायला. होतंय का नाही पण कॉर्नरनी काढ, मधून कुठं काढतो. इथं पकड असं दाबून तो.
हट. अरे एका ठोक्यात आलं पाहिजे. अरे ते हे ठोकायचं बरोबर नाही. आलं काय? अजून एक ठोकायला ती एक पट्टी काढ खाली. ही पिन आहे. पकडू काय? आता पकड हा सोड. ते नख वाढवली पोरींसारखी. अरे कापायची आता. काय होतंय का नाही? आता बसलं मागासपासून काय होतं? मारायला का हाय नाही तुला. तर बघा आता हुक काढून झाले. दोन्ही हुक काढले. हे बघा बाहेर काढून टाकलं एक हुक आपण. झालं लागलं. आम जाते का बघू. टाक बरं आता. लाव. थांब. बघा आता कसं नीट राहिले. खाली असं केलं ना तरी पडत नाही. असं नीट राहतं आणि असं बघायला पण चांगलं वाटतं. आणि मी केलं म्हणून सायराज पण करतोय. त्याच्याकडे त्याचं सिल्वर आहे आणि माझं गोल्ड आहे. तुझं लगेच तुझं 2 ठोक्यात आलं. माझ्याला एवढी मेहनत. हे सांभाळून ठेवायला लागेल आपल्याला. नंतरला कामाला येणार पुढं. तुला 2 काढायला लागतील. तुझं ढिल्लं किती आहे? पकडू का? मागासारखं पकडतो. सोड. थांब. हां का बरोबर. हात आता झटक. हां नाही ना होत. बरोबर आहे. आता सही होतं. हे तुझ्याकडे ठेव माझं सांभाळून. कुठं मी नेऊ आता? का तुझा हरवशील? हारवं नाही झाली माझ्याकडे. जाऊ दे माझ्याकडे ठेवतो मी बाबा. आता जाऊया घरी आपण. हा पैसे कर. हे बघा याला बुकिंगला नेले. याला पैसे भेटलेत बाई. हे अजून 50 दे. 50 नाही ठेवतो ना तुझ्या. कशाला? अरे तुला 100 दिले ना. तुझे 50 होते ते तुझे चायला दिले. चल काहीतरी खाऊ ना. मी पोचलोय सामान घेऊन. बघा ही आपली बुटाची बॅग आणि कपड्यांची बॅग आणि हेल्मेट आहे. आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करून जावा. बाय.